दुसरी एक कार्यकर्त्याला विनंती आहे की 20 तारखेला आपण ताकदीनं हे 2-4 दिवस 8 दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत. अनेक अफवा पसरवल्या जातील, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल, वेगवेगळे व्हॉट्सअप येतील, चुकीचे मेसेजेस या ठिकाणी येतील. आता तर जिल्ह्यामध्ये एक नवीन गोष्ट आहे, काही झालं की माझ्यावर येतात सगळेजण, म्हणजे मला टार्गेट केलं जाते. परंतु मी काळजी करत नाही. कुठल्याही अडचणीला बंटी पाटील समर्थ आहे. हा बावड्याचा पैलवान आहे, कुठेही घाबरणारा या ठिकाणी नाही. हा बावड्याचा पैलवान आहे, कुठेही घाबरणारा नाही. संकट येतात, परंतु त्या संकटातनं उभं राहायची ताकद माझी कोण असेल तर तुम्ही बसलेली समोरची जनता ही माझी ताकद आहे. आणि या जनतेप्रती माझं दायित्व जे काय आहे जनतेप्रती या ठिकाणी आहे. सामान्य माणूस आज आमच्या बरोबर आहे. या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका आजपर्यंत बंटी पाटलांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून मी खात्री देतो तुम्हाला, मी गॅरंटी देतो राजूबाबा आवळेंच्या वतीनं तुमच्या कुठल्याही अडचणी या ठिकाणी राहणार नाहीत. तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील हा विश्वास मी राजूबाबांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी देतो. काळजी करू नका, एकसंग राहा, एक विचारानं आपण राहा. ह्या राज्यात परिवर्तन झाल्याशिवाय आमचं भवितव्य या ठिकाणी साकार होणार नाही. आणि ते आमचं चांगलं भवितव्य साकारायचं असेल तर 20 तारखेला आपल्याला हात या चिन्हासमोरचं बटन दाबावं लागेल. दुसरा कुठलाही विचार आपल्याला या ठिकाणी करून चालणार नाही. कारण की जनतेचा एकच आवाज आवळ्यांचा राजू बाबा, जनतेचा एकच आवाज राजू बाबा. अशा पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला 10 दिवस पायाला भिंगरी लावा, पायाला पानं लावा, सगळीकडे फिरा, लागल ती ताकद आम्ही देतो. कुठल्याही धमकीला कुठल्याही अडचणीला या ठिकाणी काळजी करू नका. लागल तिथं उद्याच्या 10 दिवसामध्ये राजू बाबा जिथं अडचण येईल तिथं तुमचा मोठा भाऊ बंटी पाटील तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काळजी करू नका.